नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. माझं नाव शिवम राजेश सोनी आहे. मी मुंब्रा देवी नगर, मुंब्रा पूर्ण, दिवा, शिलगाव, पुढची अशी 14-16 गाव जी आहेत, हा सगळा पट्टा मिळून आपला मुंब्रा देवी नगर असा नगर आहे. संघ दृष्टीने त्याचा नगर सहकार्य म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. सध्या आज आम्ही समतोल फाउंडेशन मामनोली इथे आलेलो आहोत. आमच्या संघ परिवारात आणि मित्र परिवारात सांगितलेल्या बऱ्याच जणांनी माहिती दिलेली होती की समाजात मुलांना किंवा भटकंती मुलं असतात, घर सोडून पळून आलेली मुलं असतात, घरच्या आई वडिलांनी काहीतरी सांगितलं ते निघून आलेले असतात. अशा सगळ्या मुलांवरती काम करणारा अशी समतोल फाउंडेशन त्यांचं वसतिगृह हा म्हणजे मामनोलीला आहे. तर आमच्याबरोबर असलेले बरेच सारे स्वयंसेवक त्यांनाही माहिती व्हावी आणि प्रत्यक्ष समाज काम कसं चालतं याचा एक प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, त्यासाठी आज आम्ही इथं मामनोलीला समतोल फाउंडेशनच्या इथं वसतिगृहात आलो. इथं जी मुलं आहेत त्या मुलांबरोबर सुरुवातीला आमचा परिचय झाला. काही मुलं पळून आलेले आहेत, तर काही जणांना घरचे आई वडिलांनी लहान असून सुद्धा त्यांना सांगितलं आहे की बाबा जा बाहेर कुठेतरी कमवून आण. अशी सगळी मुलं हरपून गेलेली, कुठेतरी प्लॅटफॉर्म वरती भीक मागणार किंवा काहीतरी करणार, अशा सगळ्या मुलांवरती काम करायचं म्हणून विजय जाधव सरांनी अशा सगळ्या मुलांना आयडेंटिफाय करणे आणि त्यांचं पुनर्वसन करणे असं काम सुरू केलं. आणि त्यांना अशी 1-1.5 लाख मुलांना त्यांनी त्यांच्या घरोपर्यंत पोहोचवला. पण ह्या सगळ्यात त्यांना लक्षात आला की ह्या मुलांना नुसतं पुनर्वसन करून फायदा नाही, तर ते कधीतरी परत निघून जाऊ शकतात किंवा त्यांचा उदरनिर्वाहाचा एक प्रश्न, कारण त्यांना शिक्षण मिळत नाही तर हा उभा राहू शकतो. तर 2014 पासून नंतर हा वसतिगृह त्यांनी इथे बांधला आणि प्रत्यक्षात जी मुलं त्यांना सापडतात तर त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांची स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग देणे, असा सगळं पूर्ण कारभार इथं विजय जो हे चालवत असतात. समतोल फाउंडेशन मामनोली आजूबाजूचा जो परिसर आहे, गोसाळा आहे किंवा पुढेही एक नदी आहे, तर सगळ्यांचा उत्साह वाढावा. तर अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज इथं आम्ही केले. राहण्याची उत्तम सोय, खाणं एकदम शुद्ध असं सात्विक जेवण इथं आम्ही जेवलो, जे काही आम्ही शहरात आम्हाला प्राप्त होत नाही. असा सगळा अनुभव 2 दिवस इथे राहणार आहोत. तुम्ही सर्वांनी हा अनुभव घ्यावा आणि ही खरंच जी मुलांना जी गरज आहे, ही काळाची गरज आहे किंवा आपण प्रत्यक्ष समाजकामाचा अनेक अनुभव घ्यावा, म्हणून तुम्ही सर्वांनी या प्रकल्पाला भेट द्यावी.